या मालिकेच्या 22 जूनच्या भागामध्ये जबरदस्त आता मात्र सुमी खुन्याचा उलगडा करणार आहे। म्हणजे खरा खुनी कोण आहे या सत्याचा उलगडा आता सुमीच्या तोंडून असा होणार आहे आणि खरा खुनी एक विचित्र सत्य आपल्या समोर येणार आहे। इकडे आता सुमी सांगत असते परशूने खून नाही केला, त्या रात्री जे काही घडलं ते मी सगळं सांगते। म्हणजे परशू डोक्यामध्ये राग घालून त्या दिवेला जेव्हा सावकाराच्या घरी गेला तेव्हा मला माहितीये माझा नवरा खूप तापट डोक्याचा आहे आणि तिकडे जाऊन तो काहीतरी चुकीचं करू नये म्हणून त्याला थांबवण्यासाठी मी तिकडे गेले होते। त्याला थांबवायला ज्या वेळेला मी तिकडे गेले त्यावेळेला सावकाराचं दार बंद होतं। मी दार उघडून आत गेले तेव्हा सावकार घाबरला होता, मला मारू नको असं म्हणत होता आणि मला पाहिल्यावर त्याचा धीर चेपला आणि मग तो म्हणाला तू आणि इथे बरं झालं तू आलीस, ते तुझ्या नवऱ्याने बघ मला किती धमकावलं, ते तुझ्या नवऱ्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, हे बघ माझ्या गळ्यावरचे वार बघ असं म्हणत त्याने मला त्याच्या गळ्यावरचे वार दाखवले। पण तो खोटं बोलत होता हे त्याच वेळेला माझ्या लक्षात यायला हवं होतं। सावकार खोटं बोलत होता पण त्याच वेळेला मी हे काही समजू शकले नाही। तो मला म्हटला की तुझ्या नवऱ्याने मला मारलंय, माझे कागदपत्र पण घेऊन गेलाय। मी त्याला म्हटले तुम्ही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते पैसे मी परत फेडेन। यावर तो मला म्हणाला मला काही पैसे वगैरे नको आहेत, मला फक्त तू एक रात्री असं म्हणत त्याने माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। पण या सगळ्यामध्ये मी त्याला सांगत होते की हे असं काही करू नकोस, मी तुझे पैसे देईन, पण तो काही ऐकला नाही। त्याने माझ्यावरती पुन्हा एकदा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला दार वाजलं। दार वाजल्यावरती मग मात्र तो घाबरला, मला एका खोलीत डांबून ठेवलं आणि खोलीत डांबून ठेवून मग तो बाहेर गेला। यावरती मग मात्र त्याला आता लगेचच इकडे अंकुश विचारतो मग पुढे काय घडलं। त्यावरती मग इकडे सुमी सांगते की ज्या वेळेला तो आला होता ना तेव्हा सावकाराने दार उघडलं। सावकाराने दार उघडलं आणि सावकार दार उघडून बाहेर आला। त्याच वेळेला तो माणूस हातामध्ये काठी घेऊन काठी टेकत आत आला। तो माणूस मला त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच वेळेला सावकार म्हटला की माझे पैसे आणलेस ना, माझे पैसे आणलेस ना असं म्हणत सावकाराने मात्र आता त्याला विचारलं, पण तो चिडला आणि सावकाराला मारायला निघाला। सावकाराला तो मारायला लागला, चाकू घेऊन त्याने सावकारला मारलं। सावकारला मारत असताना आता मात्र मी तिकडे पाहत होते, मी विचार करत होते की हा माणूस सावकाराला का मारतोय, काय असं घडलं असेल की ज्याच्यामुळे हा सावकाराचा जीव घेतोय। पण त्यावेळेला मी काहीच बोलू शकले नाही, मी खूप घाबरले होते, माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते, मी फक्त खून होताना पाहिलं। यावरती अंकुश म्हणतो मग तू पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट का नाही केलीस। सुमी म्हणते तेच केलं मी, तिथून निघून मी तडक पोलीस स्टेशनला आले। मी धावत पळत पोलीस स्टेशनला आले आणि पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला। मी पोलिसांना सांगितलं की या सगळ्यामध्ये भूषण सावकाराचा खून झालाय। तर पोलीस मला म्हटले तुमच्या आधीच ही बातमी आम्हाला कळलेली आहे आणि आम्ही खऱ्या खुन्याला आत पण टाकलंय। आणि त्यावेळेला माझं लक्ष गेलं तर खरा खुनी म्हणजे त्यांनी परशूला आत टाकलं होतं। आता परशूने खरंच काही नाही केलेलं हे मला माहिती होतं। मग परशू मला सांगायला लागला अगं खरंच मी काही नाही केलेलं आहे। मी त्याला म्हटलं की मला माहिती आहे खून कुणी केलाय ते, आणि मग मी विचार केला की माझ्या नवऱ्याच्या विरोधात मी आवाज उठवणार, माझ्या नवऱ्याला ज्या कुणी या प्रकरणात अडकवले त्याला मी सगळ्यांच्या समोर आणणार, म्हणून मी आता आवाज उठवण्याचं ठरवलं। पण त्यावेळेला त्या लोकांनी मला सांगितलं की तू रक्ताचं नातं आहे, तू त्याच्याबद्दल खोटंच बोलत असणार, तू त्याला वाचवण्यासाठीच हे करणार, आणि त्यामुळे मला काही बोलताच नाही आलं आणि मग मी गप्प बसले। आणि यावरती मग आता अंकुश म्हणतो मग ही गोष्ट तू कुणाला सांगितलीस। त्यावरती मग मात्र सुमी म्हणते मी ही गोष्ट सासूबाईंना सांगितली, मी ही गोष्ट सासूबाईंना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी सांगितलं पण त्या मला म्हटल्या की या सगळ्यामध्ये तू कुणाला काही बोलू नको। यावरती अंकुश म्हणतो अबोली मला हिच्यावरती विश्वास ठेवायच्या आधी मला या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे, मला हा गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे मी आता इकडे क्रिशला विचारलेलं आहे। तर तितक्यात क्रिशचा फोन येतो आणि क्रिश सांगतो हो सुमीने खरंच कंप्लेंट करण्यासाठी सुमी गेली होती। असं म्हटल्यावरती मग मात्र सुमी सांगते की सासूबाईंना मी ही गोष्ट सांगितली तर त्या मला म्हटल्या की ही जर का गोष्ट बाहेर पडली तर आपल्या घराची बेअब्रू होईल आणि म्हणून ही गोष्ट तू पुन्हा कुणाला सांगू नकोस। असं म्हणत मात्र आता
आता सासूबाईंनी मला या सगळ्यामध्ये ही गोष्ट सांगण्यापासून थांबवलं असं म्हणत मग मात्र इकडे आता सुमी घडलेला प्रकार सांगते। त्यावरती आता इकडे आजी म्हणतात, हो तिने मला सगळं सांगितलं होतं, पण घराची अब्रू वाचवण्यासाठी मी तिचं तोंड बंद केलं। आजी म्हटल्या, मी तिला म्हटलं की जर का तू हे सांगितलंस तर आपला परशू सुटणार नाही, उगाचच या सगळ्या प्रकरणामध्ये आपण अडकू, त्यामुळे तू कुणाला काही सांगू नको। आणि तिने माझंच ऐकलं असं म्हणत घडलेला सगळा आता प्रकार आजींच्या समोर असतो आणि आजी आणि सुमी एकच गोष्ट सांगत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता सगळं सत्य सांगितलेलं असतं। ते म्हणजे आपल्या कृष्णे सगळं सत्य सांगत या सगळ्यामध्ये ती दोषी नाहीये हे कबूल केलेलं असतं। म्हणजे तिने येऊन कोर्टामध्ये कंप्लेंट केले हे सुद्धा सांगितलेलं असतं। आता या सगळ्यामुळे मग मात्र इकडे अंकुश अबोलीचा विश्वास बसतो। अबोली म्हणते, मग त्यापुढे काय केलंस? यावरती अंकुश म्हणतो, अबोली आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट करायला पाहिजे की या सगळ्यामध्ये सुमी खरं बोलते सुमी खोटं बोलते याचा आधी शहानिशा करूया। पण मला इकडे कृष्णने सांगितलेलं आहे की सुमी खरं बोलते आहे। जर का सुमी खरं बोलते आहे तर मात्र या प्रकरणामध्ये आता आपल्याला कोर्टामध्ये सुमीला सत्य सांगायला पाहिजे। अंकुश म्हणतो, पण या सगळ्यामध्ये कोर्ट तुझ्यावरती का विश्वास ठेवेल? कारण खरा खुनी कोण आहे हे कसं कळणार? तू काहीतरी त्याच्याबद्दल सांग। मग मात्र सुमी सांगते, मी त्याला पाठमोरं पाहिलं होतं, त्याच्या हातामध्ये काठी होती आणि मानेवरती भाजल्याचा डाग होता, त्यामुळे मी त्याला इतकंच पाहिलेलं आहे। यावरती मग मात्र अंकुश म्हणतो, अबोली आपल्याला इतकीशी माहिती पुरेशी नाही, आपल्याला त्या खुन्याची पूर्ण माहिती लागेल असं म्हणत अंकुश आता अबोलीला सुमीकडून जास्त माहिती काढून घेण्यासाठी सांगत असतो। तोपर्यंत इकडे आता श्रेयस आणि नीता हे दोघं जण एका ठिकाणी थांबतात। नीता म्हणते, काय श्रेयस, कशी आपली भेट झाली ना अचानकपणे? काय चाललंय तुझ्या लाईफमध्ये? यावरती श्रेयस म्हणतो, काही नाही चाललंय, आणि तुझं बोल। नीता म्हणते, माझं आणि माझ्या नवऱ्याचं मस्त चाललंय, आम्ही मस्तपैकी फॉरेनला असतो ना, हा म्हणजे आधी दुबईला होतो, आता श्रीलंकेला असतो। आता श्रीलंकेला आम्ही दोघं जण असतो आणि त्याच वेळेला मी आता इकडे एकटीच आलेली आहे, तो श्रीलंकेलाच आहे, कारण इकडे माझा बंगला प्रॉपर्टी इतके सारे बिझनेस हे सगळं आहे ना, मग ते सांभाळण्यासाठी कोणीतरी हवेच ना, आणि हे एक फक्त निमित्त झालं बरं का, म्हणजे खरं तर मला एक आपल्या लोकांच्यात राहायला आवडतं। श्रेयस म्हणतो, हो हो मला सुद्धा आपल्या लोकांच्यात राहायला आवडतं। यावरती मग मात्र नीता म्हणते, काय आई वगैरे काय म्हणते? श्रेयस म्हणतो, आई जाऊन बरीच वर्ष झाली। नीता म्हणते, काय मग तू एकटा राहतोस, लग्न वगैरे काही नाही केलंस? तुला खरं तर माणसांच्यात राहायची किती हौस मला माहिती आहे ना, मग या सगळ्यामध्ये तू एकटा कसा काय राहू शकतोस? श्रेयस, अरे तुला एकटं राहायला कधीच आवडलं नाही, मग आई गेल्यावरती 4 वर्ष झाली, तू लग्न पण नाही केलंस? ते काही नाही, तुझ्या मनात कोणी मुलगी आहे का? नसेल तर मी तुझं लग्न लावेन, ज्या मुलीसोबत मी सांगेन त्या मुलीसोबत तुला लग्न करावं लागेल असं म्हणत नीताने श्रेयसला आता आपल्या घोळ्यात घेतलेलं असतं। आजी म्हणते, अबोली आता तुझा विश्वास पटला ना की सुमी खरं बोलती आहे, मग आता तरी तू आमची मदत करशील ना? अगं आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, पण आमचं म्हणणं कुणी ऐकून घ्यायलाच तयार नाहीये, कुणीही आमचं म्हणणं ऐकत नाही आणि कोणीही आमच्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नाहीये, आणि त्या सगळ्यामुळे आता मात्र आम्हाला गरीबाला तू पण जर का आमची केस लढली नाहीस तर आम्हाला वाली कोण? तू आमची केस लढशील ना प्लीज? अबोली म्हणते, हो पण सुमीने जे खरं आहे ते सगळं कोर्टासमोर मांडलं पाहिजे आणि सगळ्याचा व्यवस्थितपणे कोर्टामध्ये अगदी जे आहे त्याचा सगळ्याचा उलगडा केला पाहिजे। यावरती सुमी म्हणते, मी कोर्टामध्ये मला जे माहिती आहे ते सगळं सांगेन असं म्हणत सुमी आता या सगळ्यामध्ये अबोलीला सत्य सांगण्यासाठी तयार होते। फायनली आता अंकुश सांगतो, काळजी करू नको सुमी, जर का तुझी बाजू सत्याची असेल तर मी आणि अबोली आम्ही दोघं तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं म्हणत सुमीला आता दोघं जण मिळून आश्वासन देतात। त्यावरती मग मात्र सुमी सांगते, मी तुम्हाला सगळं खरं सांगेन। तोपर्यंत अंकुश घरी येतो। घरी आल्यावरती अंकुश अबोलीला म्हणतो, हे बघ या सुमीच्या केसमध्ये आपल्याकडे तसा काही पुरावा नाहीये, म्हणजे हा पुरावा गोळा करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागणार आहे। अबोली म्हणते, अजूनही तुम्हाला वाटतंय का की सुमी खोटं बोलते? अंकुश म्हणतो, हे बघ सुमी पोलीस स्टेशनला गेली होती, या पलीकडे आपल्याकडे दुसरं कोणतंही विश्वास ठेवायला कारण नाहीये। ती पोलीस स्टेशनला गेली होती यामुळे ती खरं बोलते असं आपण म्हणू शकतो, पण त्या
त्यावर आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आहे। तो पुरावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सुमी खरं बोलते किंवा त्या सासू सुना दोघी जणी खोटं काही नाटक करत नाहीयेत यावरती आपण विश्वास ठेवणं कठीण आहे। अबोली म्हणते, हो सर, मी सुमीची चौकशी करते, काय नक्की सत्य आहे हे सुमीकडून काढून घेण्याचा मी प्रयत्न करेन, पण तोपर्यंत सुमी खरं बोलते असंच आपल्याला म्हणावं लागेल। अंकुश म्हणतो, पण यासाठी आपल्याकडे साक्ष पण कुठे आहे, तू मला सांग बरं। म्हणजे आता सुमीने जरी साक्ष दिली की तिने दुसऱ्या माणसाला खून करताना पाहिलं तरी सुमीवरती कोण विश्वास ठेवणार, कारण ब्लड रिलेशनच्या ह्याच्यामध्ये कुणीही साक्षी मानायला तयार नसतं आणि त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये सुमीची साक्ष ग्राह्य धरली जाईल। अबोली म्हणते, बघूया आपण काय करायचं ते, पण सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, उद्या वटपौर्णिमा आहे। वटपौर्णिमेला मी उद्या जाणार आहे वडाची पूजा करायला, तर तुम्ही एक काम करू शकता का, तुम्ही या सगळ्यामध्ये सुमीला पाठवू शकता का, सुमीला या सगळ्यामध्ये तुम्ही वड पुजायला पाठवू शकता, म्हणजे मी तुम्हाला तशी रितसर नोटीस देऊ शकते, ही रितसर नोटीस देऊन तुम्ही सुमीला वड पुजायला पाठवाल। अंकुश म्हणतो, ठीक आहे, तू मला एक लेटर दे, मग त्यानुसार मी आता इकडे वड पूजण्यासाठी सुमीला पाठवेन। असं म्हणत अंकुश आता अबोलीला नोटीस द्यायला सांगतो। अबोली विचार करते, जर का सुमीने पाहिलेला आहे की तो खुनी वेगळा आहे, परशुने खून नाही केला, मग खून कुणी केलाय, नक्कीच सुमीला याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे आणि सुमी याबद्दल बोलण्यासाठी नकार देते असं अबोली विचार करते। आणि तोपर्यंत सुमीला अबोली जाऊन भेटते। सुमीला अबोली सांगते, खरं सांग सुमी, तुला माहिती आहे ना खरा खुनी कोण आहे ते, जर जोपर्यंत तू सांगत नाहीस खरा खुनी कोण आहे तोपर्यंत तुला कसं मी वाचवू शकेन। सुमी म्हणते, हो हो हो, मी खरा खुनीचं तोंड पाहिलंय, खरा खुनी कोण आहे मला माहिती आहे। यावरती अबोली म्हणते, मग त्याचं नाव सांग। सुमी सांगते, नाही, मी त्याचं नाव नाही घेऊ शकत, मी नाही सांगू शकत खरा खुनी कोण आहे। यावरती अबोली म्हणते, सुमी, हे तुझं वागणं खूप चुकीचं आहे, खरा खुनी कोण आहे हे तुला सांगायलाच पाहिजे। सुमी म्हणते, जर मी सांगितलं ना खरा खुनी कोण आहे तर आमचा जीव जाईल। अबोली म्हणते, नाही सांगितलंस तर परशूचा जीव जाईल, परशू अडकेल, तुला लक्षात येतंय का सुमी, तुला असं मग तसं बोलावं लागणारच आहे। सुमी म्हणते, मी त्याचं नाव नाही घेऊ शकत। यावरती अबोली म्हणते, ठीक आहे, तो कुठे असतो। यावरती सुमी सांगते, तो रोज कोर्टात येतो। असं म्हटल्यावरती अबोली हदरते, काय, तो रोज कोर्टात येतो, मग आपल्याला कसं माहित नाहीये। असं म्हणत सुमीला आता मात्र अबोली प्रश्न विचारते आणि ती म्हणते, ठीक आहे, त्याचं नाव नाही ना तू घेऊ शकत, मग एक काम कर, त्याचं नाव न घेता ज्या वेळेला आपण कोर्टात जाऊ त्यावेळेला तो आला की त्याच्या समोर तू रुमाल टाक, म्हणजे मी समजून जाईन की हाच तो खुनी आहे असं ठरतं। दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये आता मात्र हिअरिंग असते। कोर्टामधल्या हिअरिंगच्या वेळेला आता मात्र सुमी तिकडे येते आणि आता जो कुणी बसलेला असतो खोटं बोलणारा खुनी, तो खुनी पण येतो। खुनी आल्यावरती मग मात्र सुमी आता इशारा करते आणि त्याच्या समोर रुमाल टाकते। रुमाल टाकल्यावरती अबोली ते पाहते। अबोली रुमाल टाकलेल्या माणसाच्या समोर येते आणि त्या माणसाला बघून अबोलीला जबरदस्त धक्का बसतो। अबोली विचार करते, हा खुनी, म्हणजे मी विचार पण करू शकला नाही, पण त्या खुन्याचा चेहरा मात्र आपल्याला काही दाखवला जात नाही। आता हा खुनी कोण आहे, तो वकील आहे हे मात्र 100%, पण हा कोणता वकील आहे हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे।